पहा. याला फक्त अगदी कमी साहित्यात होणारी मसूर डाळ आहे. एकदम छान. कुकरच्या 1-2 शिट्ट्या घ्यायच्या. नाही झालं. हे आपण भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो आणि खाण्यासाठी रेडी झालेली पाहू शकता. टेक्स्चर किती छान आलेलं आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर ही आहे मसूर डाळ आणि ही कुकरला लावून घ्यायची. 1 शिट्टी करून घ्यायची. त्याच्यामध्ये हा 1 टोमॅटो कापून घालते मी. तर हा मसूर असा उकडून घेतलेला आहे पाहू शकता. आता इथे कांद्याची फोडणी द्यायची. कांदा लसूण टाकायचा फोडणीमध्ये. मसूरच्या डाळीला एवढं काही मटेरियल लागत नाही. याशी लसूण ठेचून टाकलेला आहे थोडा. आणि याला चांगलं आहे ना परतून घ्यायचं. ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून द्यायचं. एकदम छान होते मसूर डाळ. अतिशय सोपी बनवायला आणि कमी मटेरियल मध्ये होणारी आहे. थोडस आहे ना खोबरं टाकलेलं आहे किसलेलं. छान होते अगदी. लसूण खोबरं आणि 1 कांदा आणि आता त्याच्यामध्ये ना थोडीशी पिंजी हळद टाकायची आणि हे रेड चिली आणि 1 चमचा मटन मसाला आणि थोडीशी धना पावडर आणि हा थोडीशी रेड चिली अजून थोडी टाकली त्याच्यामध्ये. टेस्टी होते खूप. आणि हे चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित. मसूर डाळ रेसिपी आहे. बनवायला सोपी आणि हे तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता मसूर डाळ. आणि आता हा मसूर याच्यामध्ये असं द्यायचा होतो. एकदम टेस्टी होत आहे हे पहा. आणि याला फक्त 5 मिनिटं उकळी घ्यायची. पाहू शकता मसूर डाळ बोलतात याला. आणि हे चपाती बरोबर अतिशय टेस्टी लागतं. भात चपाती. आता याला ना उकळी येऊन द्यायची 5 मिनिटं. ही पहा किती छान उकळी आली मसूर डाळीला. आता ही खायला रेडी झाली. ही चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता.